लिहिलेले आहेत. बट ते कोऑर्डिनेट आपल्याला रीड करता येतात. सॉफ्टवेअरला ते रीड करता येत नाही. कॉम्प्युटरला रीड करता येत नाही. तर त्यामुळे आपल्याला सॉफ्टवेअरला सांगावं लागतं, की धिस मॅप किंवा हा जो मॅप ॲड करतोय किंवा त्याच्यावरती काम करतोय, तो कोणत्या एरियाला बिलॉन्ग करतो. ते त्याला सांगतो. त्याच त्या टूलला आपण जिओ रेफरन्सिंग सांगतो. तर कुठलाही मॅप आपल्याला GS मध्ये यूज करायचा असेल तर तो जिओ रेफरन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि करेक्टली जिओ रेफरन्स असणं हे त्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे. जर चुकीचं जिओ रेफरन्सिंग झालं तर त्याच्यावरती पुढचं सगळं वर्क केलेलं तुमचं वाया जाऊ शकतं, तुमची मेहनत वाया जाऊ शकते, तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. तर त्यामुळं जिओ रेफरन्सिंग टूलला खूप महत्त्व आहे त्याचं आणि ते तुम्ही व्यवस्थित शिकलं पाहिजे. ते टूल व्यवस्थित परफॉर्म केलं पाहिजे. तरच पुढचा तुमचा डेटा, त्यानंतरचं वर्क किंवा ॲनालिसिस जे तुम्ही कराल त्या मॅपवरचं, तर ते पण ॲक्युरेट येईल जर तुमचं जिओ रेफरन्सिंग ॲक्युरेट असेल तर. तो सॉफ्टवेअर ओपन झालं. तो सॉफ्टवेअर ओपन झाल्यावर आपण काय करतो? वी हॅव टू आपण क्लिक करतो न्यू प्रोजेक्टवर. प्रोजेक्टच्या खाली ऑप्शन आहे न्यू प्रोजेक्ट. तर त्याला क्लिक केलं. आता सगळ्यात आधी आपण जिओ रेफरन्सिंगचा पार्ट परत बघूया. त्याच्या आधी आपण टोपोशीटवरती जिओ रेफरन्स केलं होतं, तर ते टोपोशीट आपल्याला सगळ्यात आधी तर इथं ॲड करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण ॲड ऑप्शनवर क्लिक करूया. त्यानंतर आपला टोपोशीट जो आहे तो लोकल ड्राईव्हला समजा डी असेल, ई असेल, सी असेल, डेस्कटॉप असेल, बरोबर. तो आपल्याला ब्राउज केला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला हा ब्राउजचा ऑप्शन आहे इथं राईट हँड साईडला ह्या विंडोमध्ये. तर त्याला क्लिक केलं आणि त्यानंतर माझ्याकडे जो प्रॅक्टिस डेटा सपोज तुमच्याकडे मे बी तुमचा फोल्डर असेल टोपोशीटचा, तो जो तुम्ही जिथं ठेवलेला असेल ओपन आणि इथं म्हणायचं. तर तिथं मी सिलेक्ट केलं, ॲड केलं, नंतर क्लोज करायची वेळ. त्यानंतर आपण झूम करू शकतो आणि बघू शकतो की मॅपवरती कोऑर्डिनेट्स लिहिलेले असतात. ठीक आहे, डिग्री मिनिट्स. त्यानंतर झूम राईट क्लिक करायचं मॅपला, झूम टू लेफ्ट. त्याच्यामध्ये आपण पूर्ण मॅप इथं बघू शकतो. आता आपल्याला जिओ रेफरन्स करण्यासाठी सगळ्यात आधी लेअरला क्लिक करून जिओ रेफरन्सर टूल ओपन करावं. ठीक आहे. त्याच्या आधी आपण एक काम केलं होतं की जसं सरांनी सांगितलं, भगत सरांनी, की बेस मॅपवरती हा मॅप लोड नाही होत आणि तो नंतर कसा होतो ते आपल्याला दाखवायचं आहे. तर सगळ्यात आधी इथं आपण बेस मॅप लोड करूया. त्यासाठी आपण एक प्लगइन ॲड केलं होतं, बेस मॅप म्हणून. ठीक आहे. तिथं बेस मॅप, लोड बेस मॅप आहे. ठीक आहे. तर ते इथं पण ऑप्शन आहे. ज्यावेळी आपण प्लगइन इन्स्टॉल करतो तो आयकॉन त्याचा इकडे पण येतो. ठीक आहे. इथे पण आपण क्लिक केलं की सेम ऑप्शन येणार. नंतर आपण गुगल हायब्रिड हे केलं होतं क्लिक आणि त्याला लिंक दिली होती, तर इथं आपण त्याला आता लोड केलं आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आधी आपण मॅप काय केलाय, टोपोशीट, जो की जिओ रेफरन्स नाही आणि बेस मॅप आपला जिओ रेफरन्स आहे, त्यामुळे बेस मॅप दुसरीकडे दिसतोय आपल्याला बघा. तर त्याला मी राईट क्लिक केलं, झूम टू लेअर, तर तो दिसणार आणि टोपोशीट नाही दिसणार त्याच्यावरती. ठीक आहे. तर हा बेस मॅप एकदम क्लिअर असतो. प्रत्येक एरिया, वर्ल्डचा कुठलाही एरिया आपण झूम करून तिथं क्लिअरली बघू शकतो. आता माझ्याकडे ही जी टोपोशीट आहे आपली, त्याला बघायचं असेल तर त्या टोपोशीटला राईट क्लिक, झूम टू लेअर करावं. आता हा कोणता एरिया आहे, तर हा एरिया आहे बघा, ठाणे, नंतर अहमदनगर आणि पुणे, असे 3 डिस्ट्रिक्ट याच्यावरती कव्हर आहेत. जुनी टोपोशीट आहे 1976 सालची. ठीक आहे.
तर आपण परत सॅटेलाइटला झूम केलं, म्हणजे बेस मॅपला आपण झूम टू लेअर केलं. त्यानंतर आता आपण जिओ रेफरन्स टूल ओपन करूया, लेअर जिओ रेफरन्स. ठीक आहे. तर हे टूल वेगळ्या विंडोमध्ये ओपन होतं लक्षात. पण आपण नंतर इथला आउटपुट मॅप आपण ओरिजिनल विंडोमध्ये बेस मॅपवरती मॅच करून बघणार आहे. तर त्यासाठी आपण आता त्या मॅपला परत जिओ रेफरन्स करायचं आहे आधी. त्यासाठी इथं ॲड किंवा ओपन रास्टरचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करून सेम ॲप आपल्याला इकडे पण ॲड करायचं. ठीक आहे. आय थिंक इट वॉज E11. ओपन केलं. आता हा मॅप ऑलरेडी माझ्याकडे आधीच्या लेक्चरमध्ये हा जिओ रेफरन्स केला. त्याचे कंट्रोल पॉईंट ऑटोमॅटिकली इथं लोड होतात जेव्हा आपण ते सेव्ह करतो. तर ते तर आपल्याला आधीचे कॉर्डिनेट्स न वापरता नवीन कॉर्डिनेट घ्यायचे. तर त्यासाठी मी हे आधीचे पॉईंट डिलीट करतो बघा. डिलीट पॉईंटचा ऑप्शन आहे इथं, ते घ्यायचं आणि सिंपल त्या पॉईंट्सवरती क्लिक केलं की ते डिलीट होतात आणि टेबलमधून पण ते डिलीट होतात. तर त्या जुन्या पॉईंट ऐवजी आपल्याला आता वन बाय वन ह्या टोपोशीटला इथं 4 पॉईंट आपल्याला परत इथं द्यायचे आहेत. म्हणजे आपण जिओ रेफरन्स करताना काय करतो, मॅपवरचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याच्या वन बाय वन आपण पॉईंट झूम करतो आणि त्यामध्ये आपण प्रत्येक पॉइंटला त्याचे लॅटलॉंगची जी व्हॅल्यू इथं लिहिलेली आहे त्यानुसार इथं आपण त्याला व्हॅल्यू दिली होती. तर त्यासाठी आपल्याला कोणता ऑप्शन घ्यायचा आहे, ॲड पॉईंट. सगळ्यात आधी आपण काय केलं लक्षात घ्या, ओपन ड्राफ्टरमधून टोपोशीट ॲड केली. आधीचे पॉईंट आले तर ते डिलीट ऑप्शन डिलीट करायचे आणि परत ॲड पॉईंट करण्यासाठी आपण पहिला कॉर्नर पॉईंटला झूम केला आहे लेफ्ट हँड साईडच्या टॉप कॉर्नरला, अशा पद्धतीने झूम करून आणि मग आपल्याला ऑप्शन घ्यायचा ॲड पॉईंट. नंतर बरोबर हे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच्या इंटरसेक्शनला क्लिक करायचे, एकदा नॉर्मल क्लिक करायचे, म्हणजे लेफ्ट क्लिक करायचे फक्त. त्यानंतर आपल्याला विंडो येते टू एंटर द एक्स अँड वाय ऑफ दिस पॉईंट. ह्या पॉईंटचे आपल्याला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड इथं एंटर करायचे. तर एक्स आणि वाय एंटर करायचे इन शॉर्ट. तर एक्स मध्ये आपल्याला नेहमी आणि वायला लॅटिट्यूड घ्यायचं. ठीक आहे. तर एक्स म्हणजे लॉन्जिट्यूड आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे इथं, लॉन्जिट्यूडची व्हॅल्यू 73 डिग्री 30 मिनिटं. तर आपण बघितलं होतं याचं कन्वर्ट करावं लागतं आपल्याला, डिग्री मिनिट फॉर्मॅटमधून आपल्याला डिग्री डेसिमलमध्ये कन्वर्ट करावं लागतं, ज्याच्यामध्ये तुमची डिग्रीची व्हॅल्यू ॲज इट इज लिहायची असते. जसं इथं लॉन्जिट्यूडमध्ये डिग्रीची व्हॅल्यू आहे 73 डिग्री, ती मी ॲज इट इज इथं लिहिली. पुढची जी व्हॅल्यू आहे 30, तिला आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं. तर 30 मिनिटं जे आहेत, तर 1 डिग्री इथं आपल्याला दिसते 73 डिग्री आणि पुढे आहे 30 मिनिटं. तर हे 30 मिनिटं पुढे वाढत वाढत समजा 60 पर्यंत गेले, तर 60 मिनिटांनंतर 1 डिग्री पुढचा ॲड होणार, म्हणजे 74 डिग्री होणार. तर मग 1 डिग्री म्हणजे 60 मिनिटं असतात. तर आपल्याला 30 जे व्हॅल्यू इथं मिनिटची आहेत त्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. तर 30 ही गिवन व्हॅल्यू आहे आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 60, म्हणजे 60 पैकी 30 आपल्याला इथं मिनिटं दिसत आहेत. तर त्यामुळे त्याचं पर्सेंटेज काढताना 30 भागिले 60 गुणिले 100 जर केलं तर त्याचं उत्तर येतं 50. तर ते लिहिताना आपण 73 ॲज इट इज लिहून पुढे पॉईंट लिहायचंय आणि 50 त्याच्या पुढे लिहायचंय. कळतंय की 73 ॲज इट इज लिहिले, पॉईंट ॲड केला आणि त्याच्या पुढे 30चं पर्सेंटेज मधली व्हॅल्यू लिहिली आपण. 30चं पर्सेंटेज काढला आपण 30 भागिले 60 गुणिले 100. आय होप सगळ्यांना समजतंय हे. त्यानंतर सेम वाय म्हणजे लॅटिट्यूडचं पण करायचंय. तर लॅटिट्यूडला पण सेम आहे 30, म्हणजे त्याचे पण व्हॅल्यू सेमच येणार, त्यामुळे इथं काहीच करायचं नाहीये. डायरेक्टली 19.50 इथं लिहून टाकायचं. हे 2 पॉईंट दिल्यानंतर पुढचं ऑप्शन महत्वाचं आहे, त्याला म्हणतात प्रोजेक्शन असाइन करणं किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम असाइन करणं. तर कोऑर्डिनेट सिस्टीम आपण बघितलं होतं की ती काय आहे ऍक्च्युली. तर मॅपला त्याच्या एरियाचा रेफरन्स मिळण्यासाठी कोऑर्डिनेट सिस्टीमचा असतो ऑप्शन. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड मध्ये तो कुठं आहे तेवढंच कळतं, बट त्या एरियाला मॅच करण्यासाठी जर दुसऱ्या मॅप वरती आपला हा मॅप बरोबर मॅप झाला पाहिजे, त्याचे लॅटलॉंग त्याला कन्वे झाले पाहिजे करेक्टली, तर त्यासाठी जो ऑप्शन असतो त्याला आपण कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा प्रोजेक्शन जॉग्राफीमध्ये आपण त्याला प्रोजेक्शन असं पण म्हणतो. ठीक आहे.
तर ते करण्यासाठी आपल्याला इथे ह्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. हे माझ्याकडे रिसेंटली यूज केलेलं ऑलरेडी ऑप्शन आहे, ते पण घेऊ शकतो. बट आय विल टेल यू की मॅन्युअली शक्यतो घ्यायला पाहिजे. यू शुड हॅव हॅबिट प्रेझेंटली की मॅन्युअलीच घ्यायचे, नंतर तुम्ही ऑटोमॅटिकली घेऊ शकता. तर इथं क्लिक करायचं ह्या आयकॉनला. आणि कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पण यू कॅन फाइंड टू डिस्टिंक्ट टाइप्स, जॉग्राफिक आणि प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम. तर जॉग्राफिक मध्ये 2D आणि 3D असे दोन ऑप्शन आहेत. कुठलाही एक घेऊ शकता तुम्ही. शक्यतो 3D घेतला तरी चालेल आणि 2D घेतला, कुठलाही घेतलं तरी चालेल. काल आपण 2D घेतला, तर आज आपण 3D घेऊन बघू. तर जॉग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपल्याला बघायचं की WGS कुठं आहे. WGS 1984. तर डब्ल्यू शेवटी असायला, त्यामुळे मी शेवटी गेलो. आपल्याला प्लेन WGS 1984 पाहिजे. तर इथे 4326 नावाचं पण आहे, किंवा WGS 84 फक्त जो आहे तो 4979 चा. या दोन पैकी कुठलाही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, 3D वाला घेतलं तरी चालेल, दुसरा नॉर्मल वाला घेतलं तरी चालेल. तर त्याला क्लिक करायचंय. तर ती कोऑर्डिनेट सिस्टीम इथं असाइन होते आणि नंतर आपल्याला क्लिक करायचंय ओके. ठीक आहे, तर इथं पहिला पॉईंट आलेला आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला पॉईंट घेताना आपण बघितलं होतं की आयदर क्लॉकवाईज मॅनरने घ्यायचे किंवा अँटी क्लॉकवाईज मॅनरने घ्यायचे. तर दुसऱ्या पॉईंटला मी झूम केलं. त्यानंतर दोन्ही लॅटलांच्या क्रॉसमध्ये आपल्याला इथं नॉर्मल क्लिक करायचे आणि आता इथे पण आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं. तर इथं 73 डिग्री 45 मिनिट आहे. तर 73 ॲज इट इज राहायचंय, पॉईंट लिहायचं आहे पुढे, आणि त्यानंतर 45चं कन्व्हर्जन 45/60 गुणिले 100 जर केलं तर त्याचं उत्तर येतं 75. ठीक आहे, तर मग लॉन्जिट्यूडची व्हॅल्यू एक्सची इथं काय झाली, 73.75. 73 डिग्री 45ला पर्सेंटेज मध्ये कसं लिहिणार आपण, 73.75. ठीक आहे, त्यानंतर 19 डिग्री 30 मिनिटं, तर ते सेम राहील 19.50, बिकॉज हॉरिझॉन्टली तुमचा लॅटिट्यूडची व्हॅल्यू चेंज होत नाही, ती एकसारखीच राहते, आणि व्हर्टिकली लॉन्जिट्यूडची व्हॅल्यू चेंज होते, ती सेम राहते. तर हे दोन्ही पॉईंटचे कन्वर्टेड व्हॅल्यू इथं दिलेले आहेत मी. आता कोऑर्डिनेट सिस्टीम एकदाच द्यायची, परत परत द्यायची नाही, त्यामुळे इथं आता काहीच करायचं नाही, ॲज इट इज आपण जस्ट क्लिक ऑन ओके. ठीक आहे, त्यानंतर इथं पूर्ण मॅप बघण्यासाठी झूम टू लेअर करायचं आहे. त्यानंतर झूमचा ऑप्शन घेऊन तुम्हाला पॉईंट झूम करायचे, झूमचा ऑप्शन घ्या किंवा माऊसनी करा, माऊसनी पण करू शकतो आपण. झूम झाल्यानंतर ऍड पॉईंट परत घ्यायचे, परत लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडच्या क्रॉसला मिडलला नेऊन क्लिक करायचं आणि त्याच्या व्हॅल्यू पण इथं असाइन करायचं आपल्याला. तर त्यामध्ये आता लॉन्जिट्यूडची व्हॅल्यू ॲज इट इज राहील बघा, 73.75 आधीच्या पॉईंटची जी होती, बिकॉज व्हर्टिकली इट विल नॉट चेंज. 73.75 आलेली आहे. आणि 19 डिग्री 15 मिनिटं आहे. 19.15चं कन्व्हर्टेड व्हॅल्यू किती, 15/60 गुणिले 100, त्याचं उत्तर येतं 25. तर 19.25 ही ह्या पॉईंटची कन्व्हर्टेड व्हॅल्यू आपण इथं असाइन केली, आणि त्यानंतर त्याला क्लिक करतोय आपण ओके. ठीक आहे, आणि त्यानंतर चौथा पॉईंट, लास्ट पॉईंट, झूम केलं, नंतर ऍड पॉईंट, आणि बरोबर मध्ये नेऊन त्याला क्लिक करायचंय, आणि इथं त्याच्या व्हॅल्यूज इथं लिहायच्या आहेत. तर इथं व्हॅल्यू काय, 73 डिग्री 30 मिनिटं आहे, तर 73.50 येईल, आणि 19.15 विल रिमेन ॲज इट इज, की 19.25 येईल. ठीक आहे, पॉईंट समजले कसे आहेत सगळ्यांना. त्यानंतर ओके करायचं. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काहीतरी लाईन दिसेल. आता ही लाईन नाही ऍक्च्युली, तर तो म्हणतो की इथं लाईन जिथपर्यंत आहे जिथं ती एंड होते तिथं एक पॉईंट आहे. सो सॉफ्टवेअर इज टेलिंग की आपले जे चारही पॉईंट आहेत, ते चारही पॉईंटचे जे लॅटरल आहेत त्यानुसार तुमचा हा पॉईंट हा इथल्या ऐवजी इथपर्यंत त्याचा डेव्हिएशन आहे. एवढा त्याचा एरर साधारण असू शकतो, आणि हा सेम एरर प्रत्येक पॉइंटला कॅल्क्युलेट झालेला तुम्हाला दिसेल. ठीक आहे,
टाकून खाली. आणि तो काही विशिष्ट पिक्सल मध्ये तो एरिया असतो, साधारण 15, 20, 25 वाटेल. तर आपण अशा पद्धतीने आपण 4 पॉईंट घेतलेले आहेत. आणि ह्या 4 पॉईंटचे इथं टेबलमध्ये आपल्याला इथं डिटेल्स त्याचे दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये रेसिड्युअल मध्ये त्याचा एरर पण दिसतो आपल्याला. तर त्यामध्ये मग रेसिड्युअल व्हॅल्यू जे आहे त्या 12, 11 मिनिमम आहे, मॅक्झिमम 18 आहे, साधारण 17.90. तर अ, 100च्या आतमध्ये तो पाहिजे ऍक्च्युली रेसिड्युअल, पण आपलं खूप कमी आहे. सो आवर रिझल्ट इज ॲक्युरेट. आणि जर तुमची व्हॅल्यू चुकल्या तर इतर रेसिड्युअल व्हॅल्यू वाढते आणि मग तो पॉईंट तुम्ही डिलीट करायचा असेल तर तुम्ही परत डिलीट पॉईंट घेऊन तो डिलीट करून पुन्हा घेऊ शकता. ठीक आहे. एकदा हे पॉईंट घेऊन झाल्यानंतर आपल्याला जायचं ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग्ज मध्ये. 4 पॉईंट घेऊन झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग्सला क्लिक करायचंय. त्यानंतर आउटपुट द्यायचे. बाकी लिनियर हे ॲज इट इज लिनियरच राहू द्यायचे. टार्गेट सीआरएस आपण ऑलरेडी पॉईंट देतानाच दिली, त्यामुळे ती पण ॲज इट इज ठेवायची. आणि आउटपुट फाईलमध्ये आपण आपल्या फोल्डरमध्ये जायचं आणि जिथं आपल्याला आउटपुट सेव्ह करायचं परत गेलो. तिथं सेव्ह करायचं. तर इथं ही फाईल आहे. सर, हां एकदा अं, हॅलो. हां बोला ना. आता ही जी प्रोसेस परत केली ना, हा विंडो क्लोज करून जिओ रेप म्हणजे आता प्ले बटनावर जिओ रेफरन्स स्टार्ट करण्यासाठी परत त्यांना करा आणि ते आउटपुट फाईलचं मिनिंग त्यांना समजून सांगा. हे काय तेच चालू आहे की सर आता. परत विंडो क्लोज करून परत रिवाइज करा. मुलांचं असं हे होतं. ओके. हे परत हा हे ना, हे आपण इथून ओपन करतो ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग. ओके. आणि ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग्स मध्ये आपण हे 2 पॉइंट जे आहेत ट्रान्सफॉर्मेशन टाईप आणि टार्गेट सीआरएस, हे ॲज इट इज तेच ठेवायचं जे आपण पॉइंट च्या वेळी दिलेलं आहे. ऍक्च्युली मला वाटतं इथं चेंज झालंय. हा, इथं आपण पॉइंट देताना हे, येस येस इट इज, हे आपल्याला मात्र पॉइंटला देताना जे घेतलं होतं तेच द्यायचंय. तर इथं माझं इथं आपण बाय काय डिफॉल्ट चुकी हे केली? होतं, बट मी पॉइंट देताना आपण हे घेतलं होतं, तर मी हे ठेवलं तरी चालतं. ठीक आहे. ते ठेवलं असतं तरी काही वेगळा रिझल्ट येणार नाही, बट ठीक आहे, जे आपण पॉइंट देताना चूज केलंय शक्यतो तेच घ्यायचं. इथं काही चेंज करायचंच नाहीये तुम्हाला. ठीक आहे. ॲज इट इज ठेवायचे. आउटपुट फाईल, तुम्ही आउटपुट फाईलला ब्राउजला क्लिक करा इथं आणि तुमच्या फोल्डरमध्ये जिथं तुम्ही प्रॅक्टिस करता आहात तिथं तुम्हाला जाऊन आउटपुट सेव्ह करायचं तुम्हाला. आता ऑलरेडी माझ्याकडे ती सेम फाईल आहे, तर त्याच फाईलला मी पुढे नाव देतोय _2 बिकॉज आधी ची जी आहे फाईल त्या सेम नावाची दुसरी फाईल इथं बनू शकत नाही JS मध्ये. आणि याचा फॉर्मॅट आपल्याला टिपच ठेवावा लागतो, त्यामुळे इथं काही चेंज करायचं नाहीये, फक्त नाव द्यायचं आणि सेव्हला क्लिक करायचं. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन पण ॲज इट इज ठेवायचे, कुठंच काही करायचं नाहीये. आणि नाव वी हॅव टू क्लिक ओके. आता हे ट्रान्सफॉर्मेशन सेटिंग करून झाल्यानंतरच तुम्हाला हे प्लेचं बटन यूज करायचं, स्टार्ट जिओ रेफरन्सिंगचं. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सेटिंगमध्ये हा जो ऑप्शन होता, जो माझ्यात पण चुकला होता, की मी बाय डिफॉल्ट जो होता तोच ठेवला, बट आपण पॉईंट देताना चेंज केलं होतं. बाय डिफॉल्ट माझा हा होता, बट पॉईंट देताना पण हा होता, तर मी परत चेंज केला तो. तर इथं तुम्ही तोच घ्यायचा जो तुम्ही पॉईंट देताना चूज केला होता तो. ठीक आहे. त्यानंतर आउटपुट दिलं .tif आणि ओके केलं. त्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली हे जिओ रेफरन्सिंग अप्लाय करायचं मॅपला आणि नवीन मॅप सेव्ह करायचं. तर इथं स्टार्ट जिओ रेफरन्सिंगला क्लिक करतोय मी. केलं तर इथं जिओ रेफरन्सिंग चालू आहे. ठीक आहे. नाव इट इज सक्सेसफुली डन मेसेज आलेला आहे. आता ही विंडोज मिनिमाइज करायची आपल्याला जिओ रेफरन्सरची. आणि आपल्याला आता जायचंय आपल्या मेन जे QGISच्या प्रोजेक्टमध्ये. आणि तिथं आत्ता आपल्याला जो जिओ रेफरन्सिंग टू आपण जो मॅप सेव्ह केलाय तो ऑलरेडी बाय डिफॉल्ट इथं ऑटोमॅटिकली ऍड होतो. तर त्या मॅपला राईट क्लिक जर मी झूम टू लेअर केलं तर तो आता तुमच्या बेस मॅपला एक्झॅक्टली मॅच व्हायला चालू आहे, झालाय ऑलरेडी. यू कॅन सी इथं फॉरेस्ट आहे, इथं डोंगर आहे, तर ते आपण बेस मॅपवरती
त्याच्यात क्रॉस चेक करू शकतो. आधीचा मॅप मी इथं अनचेक केला टोपोशीट, बट मी जो आपण बेस मॅप ऍड केला तो रिमूव्ह नाही केलेला. तर आता मी जर टोपोशीट वरची आता ऍड केलेली जर मी अनचेक केली, तर इथं मी क्रॉस व्हेरीफाय करू शकतो की इथं ते फीचर्स एक्झॅक्टली आपल्या कंटूर्स प्रमाणे मॅप प्रमाणे तिथं एक्झॅक्टली मॅच होतात बऱ्यापैकी. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही बेस मॅपला मॅच करून इथं बघू शकता. तर याच्यामध्ये बेस मॅपला काय बघायचं, कारण की आपण जे वर्क केलं ते क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की कितपत ॲक्युरेट रिझल्ट आहे आपला, किंवा आपण बरोबर केलंय की चुकीचं केलंय. तर हे समजण्यासाठी हा ऑप्शन आहे की आपण बेस मॅप थ्रू त्याला चेक किंवा क्रॉस व्हॅलिडेट किंवा क्रॉस चेक एकदा करू शकतो. समजतं हे सगळ्यांना? एखादी रिव्हर एक्झाम्पल मध्ये बघू शकतो की इथं रिव्हर पण ही मॅच बऱ्यापैकी होते. हा, समरी इज अंडर. सर आता याच्यामध्ये काल आम्ही बरोबर आलो होतो, आमचं कुठं चुकायचं आता आमच्या लक्षात आलं, आमचं आहे ना कोऑर्डिनेट सिस्टीम चुकत होती, त्यामुळे ते हा, अप्लाय होत ते नव्हतं. खूप ओके. महत्वाचे. हा, आता ठीक याच्यामध्ये आहे, आम्हाला चूक आहे समजली ना महत्वाची. हम्म. या याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कोऑर्डिनेट सिस्टीम जे आहेत ना, WG64 काय आहेत आणि UTM काय, हे जर सांगितलं तर लगेच हा त्याचं हे हा. होईल. तेच आता त्याच रिलेटेड आपण पुढचं टूल एक घेतोय, छोटस टूल आहे की आता जो मॅप आपण जॉग्राफिक कोऑर्डिनेट मध्ये सेव्ह केला त्याला प्रोजेक्टेड मध्ये कसं आपल्याला कन्वर्ट करू शकतो, आणि कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे नेमकं काय आणि जॉग्राफिक म्हणजे काय, प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट म्हणजे काय, ते आपण थोडं बघूया. आता आपण लक्षात घ्या, मॅप वरती कोऑर्डिनेट जे लिहिलेले आहेत ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत, कोणत्या युनिटमध्ये आहेत. तर ते आहेत त्याच्या रिअल डिग्री मिनिट सेकंड या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे त्याचे ऍक्च्युअल कोऑर्डिनेट्स आहेत जे वर्ल्ड वाईड वापरले जातात नॉर्मली, ते कोऑर्डिनेट आहेत. आणि हे कोऑर्डिनेट ज्यावेळी असतात मॅपला, जे की हे कोऑर्डिनेट जे आहेत ते ऍक्च्युअल अर्थवरती आपण इमॅजिनरी असे डिझाईन केलेले आहेत. आणि हे डिझाईन केल्यानंतर अर्थवरती कुठलाही पॉइंट असेल एखादा, तर तो आपण जर तिथं त्याचं स्थान निश्चित करायचं असेल तर आपल्याकडे जर जीपीएस डिव्हाइस असेल तर त्या जीपीएस डिव्हाइसने आपण त्या एरियाचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड असे. सर तुमचा माईक बंद झालेला आहे. आवाज येतोय का? बस तिथं बसा. तिथं बसा. आवाज येतोय? हो येतो सर आता. ओके, सॉरी, इंटरप्शन झालं जरा. तर की काय सांगत होतो की मी स्क्रीन जॉग्राफिकल स्क्रीन प्रेझेंट कोऑर्डिनेट नाही सर, सिस्टीम स्क्रीन. स्क्रीन, हा, एक मिनिट. दिसते ना आता? स्क्रीन दिसते ना? यस सर. ओके. तर मी काय सांगत होतो की जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीम काय आणि प्रोजेक्टेड काय. तर जॉग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ती बेस असते तुमच्या रिअल कोऑर्डिनेट्स होते. रिअल कोऑर्डिनेट्स म्हणजे तुमचे डिग्री मिनिट सेकंड किंवा डिग्री मिनिट सेकंड किंवा डिग्री डेसिमल्स,
हे जे कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा हे सॉरी कोऑर्डिनेट जे आहेत किंवा हे जे आपण काय त्याला अक्ष उत्तर रेखावृत्त जे आहे हे त्याचे ओरिजिनल फॉर्मॅट किंवा युनिट आहेत, डिग्री मिनिट सेकंड किंवा डिग्री डेसिमल्स. तर ते ज्यावेळी आपण एखाद्या मॅपला असाइन करतो जिओ रेफरन्स करण्यासाठी, त्यावेळी त्या मॅपला आपल्याला जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीमच असाइन करावी लागते. आणि जॉग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम आणि प्रोजेक्टेड मध्ये काय डिफरन्स आहे तर तो पण बघूया आपण. त्याच्या आधी आपण प्रोजेक्टेडचं काय डिफरन्स आहे तो बघूया, किंवा प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम काय आहे ते पण आपण बघूया. तर प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय की ज्यावेळी हे आपले कोऑर्डिनेट आपल्याला जे युनिट दिसतं डिग्री मिनिट सेकंड किंवा डिग्री डेसिमल, हेच कोऑर्डिनेट्स जर आपल्याला मेजरमेंट फॉर्ममध्ये मोजमाप करून जर त्याचं कन्वर्ट करून जर ते मेजरमेंट फॉर्ममध्ये जर आणलेले असतील आणि ते जर कोऑर्डिनेट्स आपल्याकडे असतील आपल्या पर्टिक्युलर मॅपचे, तर त्यावेळी त्या मॅपला आपल्याला प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम असाइन करता येते किंवा असाइन करू शकतो. बट असे कोऑर्डिनेट्स म्हणजे ते म्हणजे कोणते कोऑर्डिनेट कुठल्या युनिटमध्ये असतात तर नॉर्मली ते मेजरमेंट म्हणजे ते मीटरमध्ये मेजरमेंटच्या मेजरमेंटच्या कुठल्याही युनिटमध्ये असू शकतात. इट मे बी मीटर, आणि बाय डिफॉल्ट मोस्टली ते मीटरमध्ये असतात, बट अदरवाईज ते किलोमीटरमध्ये पण असू शकतात, इंचेसमध्ये असू शकतात, सेंटीमीटरमध्ये असू शकतात, मेजरमेंटच्या कोणत्याही युनिटमध्ये असू शकतात. म्हणजे काय की जर आपल्याकडे कोऑर्डिनेट हेच जर 73 डिग्री 30 मिनिटाऐवजी आपल्याकडे जर त्याचे मीटरमध्ये जर कोऑर्डिनेट कन्वर्ट केलेले असते तर आपण ह्याच मॅपला प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम पण देऊ शकलो असतो. बट ते कोऑर्डिनेट आपल्याला इझिली अवेलेबल नाही होत आणि ते गरजेचं पण नाही एवढं. त्यामुळे आपल्याला ओरिजिनल कोऑर्डिनेट वरती आपण जाऊ शकतो आणि ओरिजिनल कोऑर्डिनेट यूज करूनच आपण हे जिओ रेफरन्सिंग केलं. तर लक्षात घ्या जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीम अजून एक गोष्ट आहे त्याच्यात की त्याला 3D कोऑर्डिनेट सिस्टीम असं पण म्हणतात, की ज्याच्यामध्ये तुमची अर्थ 3D कन्सिडर केली जाते आणि त्यामुळे जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीमला 3D कोऑर्डिनेट सिस्टीम असंही म्हणतात, की इट्स अ 3D कोऑर्डिनेट सिस्टीम. कारण की त्याच्यामध्ये अर्थचं कर्वेचर जे असतं, अर्थचं जे कर्वेचर असतं ते त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं असतं. जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुमच्या अर्थचं कर्वेचर जे आहे आपल्या ते कन्सिडर करून लॅट लॉंग तिथं डिझाईन केलेले असतात आणि त्यामुळं त्याला जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणायचं. आणि मग प्रोजेक्टेड मध्ये काय केलेलं असतं की पूर्ण अर्थ जे आहे ती अर्थ स्पिअर सारखी 3D न याच्यामध्ये शो करता याच्यामध्ये ती 2D फ्लॅट अर्थ कन्सिडर केली जाते, 2D अर्थ कन्सिडर केली जाते आणि मग त्याचे कोऑर्डिनेट्स हे मेजर फॉर्म मध्ये असतात. त्यामुळेच कारण की आपल्याला ओरिजिनल अर्थ 3D मधून 2D करण्यासाठी त्याचे कोऑर्डिनेट्स पण आपल्याला कन्वर्ट करावे लागतात मेजरमेंट फॉर्म मध्ये. त्याचमुळं ह्याचे प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुमचे मॅपचे कोऑर्डिनेट हे मेजरमेंट फॉर्म आणि मोस्टली आपण जे वापरणार आहे ते मीटर्स मध्ये असतात. ओके, मीटर ह्या युनिट मध्ये असतात. तर आता पुढचं टूल आपण तेच बघणार आहे की आपल्याकडे जो जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला आता रेडी झालेला मॅप आहे त्याला आपण प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. ओके, कारण की प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्याला म्हणतात युटीएम, युनिव्हर्सल ट्रान्सव्हर्स मर्केटर. तर हे जॉग्राफी मध्ये पण तुम्ही प्रोजेक्शन ज्यावेळी शिकला असाल त्यावेळी हे मोस्टली तुम्ही शिकले असाल की व्हॉट इज युटीएम, व्हॉट इज ट्रान्सव्हर्स मर्केटर, व्हॉट इज सिलेंड्रिकल प्रोजेक्शन. तर युटीएम हे एक सिलेंड्रिकल प्रोजेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये अॅक्युरेसी जास्त आहे. सगळ्यात पूर्ण वर्ल्डमध्ये आतापर्यंत जेवढे कोऑर्डिनेट सिस्टीम अवेलेबल आहेत त्यातलं युटीएम हे सगळ्यात जास्त ॲक्युरेट कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि त्याचमुळे मोस्टली जीएस मध्ये आपण काम करताना युटीएम ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्येच आपण मोस्टली काम करत असतो. ठीक आहे, तर त्याचमुळे आपल्याला आत्ताचा हा मॅप आपल्याला जॉग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टीम मधून त्याला युटीएम कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये किंवा प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये त्याला आता कन्वर्ट करायचं. तर त्यासाठी आपल्याला जायचंय रास्टर. आपल्याला आता रास्टर टूल बार यूज करायचंय. त्याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत, तर त्यातलं आपल्याला जायचंय प्रोजेक्शन्स मध्ये. रास्टर, प्रोजेक्शन्स, अँड देर इज अ टूल कॉल्ड वार्प. वार्प नावाचं एक टूल आहे, त्याला रिप्रोजेक्ट असंही म्हणतात. ओके, तर एक मिनिट.
आता कालचं आपलं काय चुकलं होतं कळलं ना. आपलं फक्त आपण ज्यावेळेस जिओ रेफरन्स करतो त्यावेळेस प्रोजेक्टर ओके. सिस्टीम वेगळी घेत होतो. तर आणि आवाज येतोय ना माझा? हॅलो. येस सर. ओके ओके. तर अ, आपल्याला टूल कुठलं यूज करायचं लक्षात घ्या. रास्टरमध्ये जाऊन प्रोजेक्शन्स वार, त्याला रिप्रोजेक्ट. आता जे आपण प्रोसेस करतोय त्याला रिप्रोजेक्ट असंही म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण एका कॉर्डिनेट सिस्टीम मधून मॅपला दुसऱ्या कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर आपण इनपुट इथं ऑलरेडी आता त्यांनी गुगल सॅटेलाइट घेतला, बट आपल्याला गुगल सॅटेलाइट न घेता कुठला घ्यायचा आहे, जिओ रेफरन्सिंग 2 हा जो आहे टॉपोशीट आपला तो मी घेतलेला आहे आणि त्याचं कॉर्डिनेट सिस्टीम इथं तो दाखवतो EPSG 4979. आता हे प्रत्येक कॉर्डिनेट सिस्टीमला एक कोड असलेला तुम्हाला दिसेल, ठीक आहे. EPSG नावाचा एक कोड सिस्टीम आहे जे इस्रीने तयार केलेली. इस्री प्रोजेक्शन सिस्टीम जिओ कोडिंग असं त्याचं काहीतरी फुल फॉर्म आहे आणि त्याचा हा कोडिंग केलेला आहे प्रत्येक कॉर्डिनेट सिस्टीमला. तर 4979 नावाची ही कॉर्डिनेट सिस्टीम आपण दिलेली आहे, ती तो दाखवतो. आता इथं पुढचे ऑप्शन आहेत बघा, सोर्स आणि टार्गेट. CRS चा फुल फॉर्म आहे कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टीम. कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टीम. तर सोर्स म्हणजे आत्ताची कॉर्डिनेट सिस्टीम ती ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, ती आहे, ती ऑलरेडी असाइन आहे आपल्या मॅपला. तिचं इथं ऑप्शनल आहे, ती आपल्याला काय करायचं नाहीये. मात्र टार्गेटमध्ये आपल्याला ह्या मॅपला प्रोजेक्टेडमध्ये कन्वर्ट करायचं. तर इथं टार्गेट CRS मात्र आपल्याला चेंज करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या आयकॉनवरती पृथ्वीचा सारखा जो आयकॉन दिसतो त्याला क्लिक करायचंय आणि इथं त्याच्यामध्ये नो CRS असा बाय डिफॉल्ट एक ऑप्शन आहे, बट त्याला आपल्याला प्री डिफाईनला क्लिक करायचं. बघा नो CRS होतं, त्याला आपण प्री डिफाईनला क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जॉग्राफिक ऑलरेडी इथं ऑप्शन आहेत भरपूर, बट प्रोजेक्टेडमध्ये जायचं आहे आपल्याला, ठीक आहे. वी हॅव ऑप्शन हिअर ॲज अ प्रोजेक्टेड कॉर्डिनेट सिस्टीम. तिथं आपल्याला क्लिक करायचंय, डबल क्लिक केलं. त्याच्यामध्ये पण देर आर मल्टिपल कॉर्डिनेट सिस्टीम, बट आपल्याला कुठलं घ्यायचं, UTM. सो गो फॉर UTM. इट इज हिअर युनिव्हर्सल ट्रान्सवर्स मर्केटर प्रोजेक्शन. त्याला डबल क्लिक करायचं. इन दॅट ऑल्सो इट विल बी देर आर मोर ऑप्शन्स इन दॅट. त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतील, बट आपल्याला जायचंय WGS 1984. आणि त्यात WGS 1984च्या पुढे आपल्याला एक झोन पण लागतो. तर आपला जो मॅप आहे त्याचा झोन आहे 43 नॉर्थ झोन. आता झोन मला कसा समजला, तर सगळ्यात पहिली आपला मॅप आत्ताचा जो आहे तो आपल्या इंडिया कंट्रीमध्ये आहे आणि इंडिया कंट्री हेमिस्फिअर वाईज नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आहे. आणि मग मला 43 झोन कसा कळला, की जर आता इथं मी तुम्हाला शो केलं गुगलवरती की हे UTM बघा, हे फार झोन्स महत्वाचं आहे. ऑफ UTM world. 1943 झोन नॉर्थ कसा आहे. If I search on the Google like this, you can also search. आणि पहिलीच इमेज जर तुम्ही क्लिक करून जर झूम करून बघितली तर याच्यामध्ये UTM कॉर्डिनेट सिस्टीम काय आहे हे जरा समजून घेऊ आपण. की पूर्ण वर्ल्ड मध्ये आपल्याकडे 360 टोटल लॉन्जिट्यूड्स असतात, बरोबर. तर ते 360 लॉन्जिट्यूड 6 डिग्रीने सेपरेट करून 6 डिग्रीचे व्हर्टिकली लॉन्जिट्यूड वाईज झोन तयार करून 6 डिग्रीचे एरिया इंडिपेंडेंटली याच्यामध्ये प्रोजेक्ट केले जातात किंवा मॅप केले जातात, ठीक आहे. तर त्यामध्ये 60 झोन पाडलेले आहेत, कारण की 360 टोटल आहे आणि 6 डिग्रीचा एक झोन, त्यामुळे टोटल 60 झोन केलेले आहेत त्यांनी 6 डिग्रीचे. मग त्याच्यामध्ये स्टार्टिंग विथ द समवेअर इन अलास्का, अमेरिकेत पहिला झोन आहे नॉर्थ किंवा साऊथ दोन्हीकडे आहे. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा असे मल्टिपल इथं झोन तुम्हाला दिसतात. तर इथं इंडिया जो आहे तो आपला इथे आहे बघा, दिसतोय तुम्हाला, येस ऑर नो, दिसतंय ना. ओके. तर इंडियाचा झोन जो आहे तो 42 पासून स्टार्ट झाला बघा. 42 मध्ये आपल्याला गुजरात स्टेट दिसतंय काही पार्ट, राजस्थानचा काही पार्ट दिसतोय,
नाव पुढचा झोन जो आहे 43 तो खूप महत्वाचा आहे, कारण की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट वेस्टर्न इंडिया बऱ्यापैकी, इंडियाचा बऱ्यापैकी पार्ट इथं कव्हर होतो बघा. जम्मू काश्मीर, हिमाचल, त्यानंतर पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरातचा थोडासा पार्ट, मध्य प्रदेशचा बराचसा पार्ट, महाराष्ट्राचा बराचसा पार्ट इथं कव्हर झालेला तुम्हाला इथं दिसतो बघा. इथं मी कर्सर ठेवलंय तिथं. ठीक आहे. तर महाराष्ट्र याच्यामध्ये कव्हर होते, त्यामुळे आपण 43 हा झोन देणार आहे आता. ठीक आहे. जर आपला मॅप विदर्भामध्ये नागपूर वगैरे त्याच्या पुढे छत्तीसगड असा कुठंतरी असता, तर आपण 44 झोन घेतला असता. बट सिन्स आवर मॅप इज इन द दिस 43rd झोन, तर त्यामुळे आपल्याला तोच झोन द्यायचा. आता इथं तुम्ही वर्ल्ड ऐवजी इंडिया टाकू शकता. यू कॅन रेफर दिस मॅप ऑल्सो. त्याच्यामध्ये तुम्ही इंडियामध्ये 42, 43, 44, 45 अप टू 47th झोन अरुणाचलमध्ये थोडासा पार्ट येतो. तर असे 5-6 झोन युटेमच्या इंडियामध्ये येतात. ठीक आहे. तर समजलं हा झोन आपण इथंच ह्याच कोऑर्डिनेट सिस्टम का घेतला, कारण की झोन आणि हेमिस्फिअर. आता 43S पण आहे, बट आपल्याला नॉर्थ का घ्यायचं, आपल्याला नॉर्थ हेमिस्फिअर मधला एरिया आपल्याला मॅप करतो. ठीक आहे. तर WGS 84 UTM वट युनिव्हर्सल ट्रान्सफर मार्केटर, WGS स्टँड फॉर वर्ल्ड जिओनेटिक सिस्टीम. आणि WGS 84 डेटम आपण प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पण तो असतो आणि जॉग्राफिक मध्ये पण असतो. तो हा कन्सिडर नका करू तुम्ही. त्याच्या पुढचं महत्वाचं आहे UTM झोन 43 नॉर्थ, आणि ह्याचं पण कोडिंग आहे 32643. आता बघा, मला इथं जर खूप असं सर्च करत नाही बसायचं, तर मी डायरेक्टली इथं जर टाकलं त्याचा फिल्टर 32643, तर मला एक्झॅक्टली तीच कोऑर्डिनेट सिस्टीम दिसेल ज्याचा कोड मी इथं टाकलाय. समजते का हे? येस ऑर नो? ओके. तर इथं जर मी हा झोनचा हा अथॉरिटी ID त्याला म्हणतात, हा जर इथं एंटर केला फिल्टर मध्ये, तर मला तीच कोऑर्डिनेट सिस्टीम मिळेल. हा जर मी जॉग्राफिकचा टाकला 4326 आहे, तर तो पण मला इथं WGS 84 घेता येईल. 32643. ओके. तर इथून मी ती कोऑर्डिनेट सिस्टीम इथं सिलेक्ट केली. त्यानंतर बॅक घ्यायचं, इथून सिलेक्ट करायची कोऑर्डिनेट सिस्टीम, त्यानंतर इथून बॅक करायचे, कारण की आपण अजून आउटपुट सेव्ह नाही केलेलं, आणि मग रन म्हणायचं आपल्याला. तर इथं आल्यानंतर यू कॅन सी कोऑर्डिनेट सिस्टीम इथं आलेली आहे. इनपुट मॅप दिला आपण. टार्गेट सोर्समध्ये आपण काहीच नाही केलं. टार्गेटमध्ये आपण UTM त्याला दिलेली आहे कोऑर्डिनेट सिस्टीम. बाकीचे ॲज इट इज ठेवायचे, बट रिप्रोजेक्टेड फाईल आपल्याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला इथं ब्राउजला इथं क्लिक करायचं, आणि इथं टेम्पररी फाईल न सेव्ह करता आपल्याला सेव्ह टू फाईल हा ऑप्शन घ्यायचा आहे. आणि आपल्या फोल्डरमध्ये जाऊन इथं त्याला नाव द्यायचं आहे 47E11 रिप्रोजेक्ट .tif हे त्याचा फॉर्मॅट लिहितो. आणि 47 नाव लिहितोय कसं लिहिताना कसं लिहिलंय बघा. अंडरस्कोर दिलेला आहे, गॅप ठेवायचा नाहीये तुम्ही. 47_E_11_ रिप्रोजेक्ट.tif असं तुम्ही नाव द्यायचं त्याला. तुमचा जो इंडेक्स नंबर असेल तो देणार तुम्ही. त्यानंतर यू कॅन क्लिक ऑन सेव्ह, अँड एवढंच करायचं, आणि बाकी ॲज इट इज ठेवून तुम्हाला रन करायचं. क्लिक ऑन रन. You can see it is done. You can now close the tool window, आणि आपल्याला आउटपुट इथं मिळालेलं आहे. आता नेहमी काय करायचं, ज्या वेळी तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम चेंज करता, मोस्टली ट्राय करा की ते नवीन प्रोजेक्ट घेऊन ऍड करायचं. बघा, मी न्यू प्रोजेक्ट घेतला, डिस्कार्ड केला आत्ताचा प्रोजेक्ट, आणि आता मी त्याला ऍड डेटामध्ये आत्ताचा जो रिप्रोजेक्ट केलेला मॅप आहे तो मी इथं ऍड करा. तर इथं रिप्रोजेक्ट नावाची फाईल इथं सिलेक्ट केली, ओपन केली, आणि ऍड केली. समजलं? तर आता जी फाईल जी आहे, ठीक आहे, तर इथं त्याचे कोऑर्डिनेट तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये इथं दिसतात बघा. आता हे कोऑर्डिनेट त्याचे मीटरमध्ये कन्वर्ट झाले, त्यामुळे ते इथं जर मी कर्सर ठेवला, तर तो मला 19 डिग्री
19.25 नाही दाखवते, 73.50 नाही दाखवते, बट मला तो वेगळेच कॉर्डिनेट शो करतोय बिकॉज दिस कॉर्डिनेट्स आर नाव कन्वर्टेड इनटू मीटर्स. समजते? एनी क्वेश्चन यू हॅव? तर आपण काय केलं लक्षात घ्या, आपण आधी पप्पू शीट घेतली, त्याला 4 कॉर्डिनेट देऊन आपण त्याला जिओ रेफरन्स टूल मधून जिओ रेफरन्स केलं. त्याला नंतर आपण जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीम दिली आणि जॉग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मधला मॅप आपण इथे ओपन केला आणि त्याला आपण प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टीम दिली विथ द हेल्प ऑफ अ टूल कॉल्ड वार. ते कुठून घेतलं आपण? रास्टर प्रोजेक्शन्स वार. इथे आपण मॅप इनपुट दिला, नंतर टार्गेट CRS मध्ये आपण इथं आयकॉनला क्लिक केलं आणि इथं प्री डिफाईनला क्लिक केलं. त्यानंतर आपण इथं त्याला प्रोजेक्टेडला गेलो, त्याच्यामध्ये आपण UTM बघितलं, युनिव्हर्सल ट्रान्सफर मार्केटर. त्याला ओपन डबल क्लिक केलं आणि त्यानंतर आपण WGS 1984 ला गेलो आणि त्याच्यामध्ये आपण 43 नॉट झोन बघितला. ठीक आहे, सिलेक्ट केलं, त्यानंतर बॅक घेतलं आणि आपण आउटपुट आपल्या सेव्ह टू फाईल इथे क्लिक केलं. आपण ब्राउजला सेव्ह टू फाईलला क्लिक केलं आणि मग आपण आपल्या फोल्डरमध्ये जाऊन त्याला नाव दिलं .47_E_11 रिप्रोजेक्ट .tif असं नाव दिलं, सेव्ह म्हटलं आणि मग त्याला रन केलं. रन केल्यानंतर आपल्याला हा मॅप मिळालेला आहे. आता आपण परत काय करणार आहे की परत हा पण मॅप आपण बेस मॅपला मॅच करून बघणार. तर त्यासाठी आयदर यू गो विथ दिस बेस मॅप किंवा मग इथून पण आहे, मे बी तुमचा स्क्रीनमध्ये इथं आयकॉन तुमच्या इथे पण आला असेल, त्याला क्लिक करायचं. ज्या याला तुम्ही रेफरन्स दिला त्याला, म्हणजे लिंक तुम्ही ज्या बेस मॅपची घेतली त्याला सिलेक्ट करून इथं लोड म्हणायचं आणि लोड झालेला बेस मॅप तुम्ही टोपोशीटच्या खाली घ्या आणि बघा तो बरोबर इथं मॅच होतोय का नाही हे चेक करू शकतो. थोडासा डिफरन्स आहे बट अदरवाइज बऱ्यापैकी तो बऱ्यापैकी तो इथं मॅच होणार. तर बघा इथं रिव्हर जी आहे ती इथं टोपोशीट वरती पण ती आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकते. अशा पद्धतीने तुम्ही ते क्रॉस व्हेरीफाय इथं करू शकता. समजतं काय? समजलंय का? काय अडचण याच्यामध्ये? ओके सर. नसेल तर विचारा. कोणाला विचारायचं? कोणाला काय प्रश्न? If there is no question, we will stop for today. प्रश्न You will कसा आहे, जो practice कम्प्युटर जातून त्याला both of the tools. पहिलं पण टूल प्रॅक्टिस काय करा प्रश्न काढणार? आणि आजचं पण करा. मग पुढचं टूल आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये डिजिटायझेशनचं घ्यायचं. ठीक आहे सर. पुढचं टूल आपण घेणार आहे डिजिटायझेशन. ठीक आहे, ओके सर. येस. स्टॉप करूया मग.